पूजा नावाची नवीन सून घरात आली होती. ती अगदी शांत, समजूतदार आणि कामसू होती. त्याउलट तिची नणंद अतिशय आगाऊ, भांडकुदळ आणि खाष्ट स्वभावाची होती. तिला वाटायचं की ह्या घरात पूजा आल्यामुळे माझी दादागिरी कमी होईल, माझं वर्चस्व कमी होईल. त्यामुळे ती सतत पूजाविरुद्ध काहीतरी काड्या कारस्थाने करीत असायची. सतत पूजाला जास्तीचे कामं वाढवून ठेवायची आणि आईच्या मनात पूजाविषयी सतत कालवत असायची. पूजा फारच दुःखी झाली होती. ती सतत या तिच्या टॉर्चरमुळे टेन्शनमध्ये असायची आणि नेहा मात्र आपल्या कर्तृत्वातून काही मागे हटत नव्हती. ती सतत आपल्या आईचे कान भरत असायची. एक दिवस पूजा अशीच स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन विचार करीत बसली असता तिने फारच विचार केला. आता तिने ठरवलं की टेन्शन घ्यायचं नाही तर टेन्शन द्यायचं. तेव्हा नेहाच्या मैत्रिणी घरी जेवायला येणार होत्या. तेव्हा पूजा म्हणाली, "वंस, मी सर्व स्वयंपाक करते. तुम्ही तुमच्या हाताने सर्व करा त्यांना. त्या खुश होऊन जातील." नेहाही तयार झाली. नेहाने ठरवले की वहिनीने केलेला स्वयंपाक आपण स्वतः केला आहे असं मैत्रिणीला सांगायचं आणि तिने तसंच केलं. मैत्रिणी आल्यानंतर तिने मोठ्याकीने सर्व स्वयंपाक मी केला आहे असं तोऱ्याने ती सांगू लागली. मैत्रिणी खुश झाल्या आणि त्या जेवायला बसल्या. जेवण केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हिने मिठाऐवजी साखर आणि साखरेऐवजी मीठ टाकले आहे. तिने मैत्रिणीने विचारलं, "का हसताय?" तेव्हा मैत्रिणी म्हणू लागल्या, "अगं, तू तर म्हणाली मी फार सुगरण आहे, पण असला काय स्वयंपाक केला?" तेव्हा नेहाला आपली चूक लक्षात आली आणि तिने आपल्या वहिनीबद्दल किती चुका केल्या हे तिच्या लक्षात आले. ती म्हणाली, "वहिनीच्या स्वयंपाकात मी सतत असंच करायचे. मीठ वाढवायचे, मिरची वाढवायची आणि आईची बोलणी तिला खाऊ घालायचे." तिला आपली चूक लक्षात येतात ती पटकन किचनमध्ये गेली आणि वहिनीची क्षमा मागू लागली. म्हणाली, "वहिनी, मला माफ कर. आजपर्यंत मी तुझ्याशी फारच चुकीचं वागले आहे. झालेल्या चुकीबद्दल मला क्षमा कर." पूजाने मोठ्या मनाने नेहाला माफ केले आणि त्या बहिणींप्रमाणे राहू लागल्या. अशाच कथा तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.